तथागत निपुता नुनंसो माता निपुता नुनंसो पिता निपुता इदिसो पतिते। माझा आवाज येत आहे का तुमच्यापर्यंत व्यवस्थित? काही समजलं का? पुन्हा सांगतो, निपुता नुनंसो माता निपुता नुनंसो पिता निपुता इदिसो पतिते। याचा अर्थ इतका मस्त आहे, खूप छान आहे की सा गौतमीने बुद्धाप्रती काढलेले गौरवाचे उद्गार बघा, किती सुंदर उद्गार आहे। मी ते पाली प्राकृत मध्ये म्हटलेले आहे, धन्य ती माता जिला सिद्धार्थ गौतम बुद्धासारखा पुत्र जन्मास आला, धन्य ते पिता ज्यांना सिद्धार्थ गौतम बुद्धासारखा राजरत्न पुत्ररत्न लाभला, आणि धन्य ती पत्नी जिला सिद्धार्थ गौतम बुद्धासारखा पती मिळाला। या किस्सा गौतमीच्या गौरवाच्या उद्गारानं बुद्ध आणि धम्म या ग्रंथामध्ये सिद्धार्थ गौतमाचे बालपण या चॅप्टर मध्ये खूप सुंदर ओळी आहे। त्या ओळी इतक्या सुंदर आहे, ज्याप्रमाणे इथे बसलेल्या उपासक उपासिकांना असं विचारायचं आहे, उंबराच्या झाडाला फुलं येतात का? अरे उंबराच्या झाडाला फुलं येतात का? अरे हो किंवा नाही सांगा ना। अरे 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 म्हणजे तुम्ही बुद्ध आणि त्याचा धम्मग्रंथ नीट वाचत नाही। बघा शब्द किती मस्त आहे ते, ज्याप्रमाणे उंबराच्या झाडाला क्वचितच कधी काळी व स्थळी जशी फुलं येतात, त्याचप्रमाणे या जगामध्ये क्वचितच कधी काळी व स्थळी बुद्ध जन्मास येतात, उत्पन्न होत असतात। आता धम्मचेती भंतेजींनी सांगितलेलं आहे, बुद्धाच्या ह्या 5 दुर्लभ घटना आहेत जीवनामध्ये। 5 दुर्लभ घटना तुम्हाला भंतेजींनी विश्लेषण करून सांगितलं आहे। बुद्धांचा जन्म होणं दुर्लभ घटना आहे। काश बुद्धाचा जन्मच नाही झाला असता तर? कल्पना करा, बुद्धाचा जन्म होणं ही दुर्लभ घटना आहे, मनुष्य रूपी जन्म प्राप्त होणं ही सुद्धा दुर्लभ घटना आहे। ती रत्नावर श्रद्धा उत्पन्न होणं, वर्धेच्या सेवाग्राम हॉस्पिटल मध्ये लोक अंतिम श्वास घेत आहे, व्हेंटिलेटरवर आहे, काय तुम्ही त्या मरणासन्न अवस्थेमध्ये आहे? आता तुम्ही पुण्यवान समजा की भिक्खू संघ, पुण्यक्षेत्र असलेला भिक्खू संघ तुमच्या समक्ष आहे आणि तुम्ही आमच्या समोर धम्म श्रवण करत आहात। म्हणूनच भंतेजींनी आता म्हटलं की धम्म श्रवण करण्यासाठीही पुण्य लागत असते। आणि 5वी दुर्लभ घटना अत्यंत महत्वाची आहे, हे भगवंताचं काशाय पीत वस्त्र हे चिवर अंगावर येणं। त्या 5 दुर्लभ घटना भगवंताने सांगितलेल्या आहेत, त्या मी सांगणार नाही। मी तुम्हाला इथला नागवंशीयाचाच इतिहास सांगतो। अनेक उपासक उपासिकांनी मला तशी सूचना केलेली आहे। माझे चॅनल आहे नोबेल ट्रूथ YouTube चॅनल, यावर तुम्हाला विस्तृत पद्धतीनं होली आणि धुलीवंदन एक शब्द या धम्म मंचावर येत असताना माझी ही प्रथमता भेट आहे। धम्मचेती भंतेंच्या आदेशावरून, माझ्यापेक्षा ते सिनियर आहे, त्यांच्या शब्दाला मान देऊन या कार्यक्रमामध्ये मी उपस्थित झालो। या धम्म मंचावर उपस्थित आदरणीय पूजनीय भदंत नाग दीपंकरजी, ज्यांचा समता सैनिक दल या ठिकाणी उपस्थित
या धम्ममंचावर उपस्थित संघानंदजी महातेरो, संघ कीर्तीजी आणि इतरही भिक्खू संघ भिक्खुणी संघाच्या प्रती मी मंगलाची कामना करतो। या ठिकाणी धम्मचेती, तुम्हाला धम्मचेती हे जे नाव ऐकायचं असेल, धम्मचेती हा शब्द त्याला पालीमध्ये धम्मचेतीय म्हणतात आणि धम्मचेती हा म्यानमारचा धम्मराजा होता। लक्षात घ्या, हा म्यानमारचा धम्मराजा सम्राट अशोकांनी सुद्धा जेव्हा आपल्या धम्मयात्रा आरंभ केल्या तर काही दिवस महान सम्राट अशोकांनी आपल्या अंगावर काशाय वस्त्र घेतलं धम्मयात्रा आरंभ करत असताना। म्हणजे सुरुवातीला महान अशोक हा राजा होता, नंतर त्यांनी काही दिवस प्रदर्शित जीवन जगले आणि नंतर ते पुन्हा राजा म्हणूनच त्यांनी धम्मानुशासन चालवलं। तर त्याच पद्धतीने धम्मचेती हा म्यानमारचा एक धम्मराजा होता। तो धम्मचेती त्याच्या गृहस्थी जीवनामध्ये पुन्हा परत गेला, पण माझे धम्मबंधू आहे की ते कधीही गृहस्थ जीवनामध्ये परत गेले नाही। आजही त्यांच्या अंगावर हे काशाय वस्त्र आहे। मी भंतेजींच्या त्यागाला वंदन करतो। या ठिकाणी कालकथित पौर्णिमेचे वैशिष्ट्य होय, बाबासाहेबांचे शब्द आहे। आज अठसील उपोषित वारीत शिलाचे दिवस, आजचा दिवस। शिलाचे 5 प्रकार आहे, शरणशील, पंचशील आणि अठसील उपोषित जसं मी सांगणार नाही। बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बुद्ध दावला। माझ्या अंगावर हे काशाय वस्त्र जर पुण्या महामानवामुळे आलं असेल तर बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे। आदरणीय पूजनीय भदंत ज्ञानज्योतीजी महातेरो या ठिकाणी उपस्थित नाही, त्यांच्याही त्यागाला शिलाला मी वंदन करतो। एक ओळ वंदनेमध्ये आता संघानं म्हटले, माझा आवाज येत आहे का व्यवस्थित? उत्तम मंगेन वंदेह, उत्तम मंगेन वंदेह पात पंसु वरुत्तमं बुद्धो यो खलितो दोसो। इको कमी करा। बुद्धो यो खलितो दोसो बुद्धो खमतु तं मम, असा शब्द आहे। याचा अर्थ इतका मस्त आहे। आज दिवसभर तुमच्या कर्णपटलावर एक शब्द आला असेल, धूलिवंदन। धूलिवंदन या ओळीचा अर्थ इतका मस्त आहे। भगवान बुद्धांच्या उत्तम या चरण धुळीला, भगवान बुद्धांच्या उत्तम चरण धुळीला मी वंदन करतो। ज्या ठिकाणी भगवान बुद्धांचे चरण स्पर्श झालेले आहे त्या धुळीला मी वंदन करतो। ती खऱ्या अर्थाने धूलिवंदन आहे। आजचे आधुनिक ते धूलिवंदन नाही आहे, हे धूलिवंदन। आणि म्हणून आज होलिका पर्व हा जो शब्द आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचंच मी उदाहरण देणार की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशाचा, या प्राचीन जम्बूद्वीपाचा इतिहास हा दुसरा तिसरा काही नसून श्रमण संस्कृती आणि ब्राह्मण संस्कृतीचा इतिहास आहे। एक मन आहे, घर में चूहा दुष्ट प्राणी है, जंगलों में बंदर दुष्ट प्राणी है और पक्षियों में कौवा दुष्ट प्राणी है, वैसे ही मनुष्य में ब्राह्मण दुष्ट प्राणी है। म्हणून बाबासाहेबांनी जे सांगितलेलं आहे की या भारत देशाचा, या जम्बूद्वीपाचा इतिहास हा क्रांती आणि प्रतिक्रांतीचाच इतिहास आहे। त्याला श्रमण संस्कृती आणि ब्राह्मण संस्कृतीचा इतिहास म्हटलेला आहे।
शरीरासोबतच मनालाही श्रम देणारी समण संस्कृती आणि ब्राह्मण संस्कृती म्हणजे ऐत खाऊ संस्कृती हे अर्हत भिक्खू पौनीला येऊन गेलेले आहे. संघमित्रा महामहेंद्र पौनीला येऊन गेलेले आहे. अर्हत महादेव महास्तवी भिक्खू सुद्धा पौनीला येऊन गेलेले आहे आणि युआन शॉंग सुद्धा पौनीला येऊन गेलेले आहे. आणि दुसरी गोष्ट बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पावलं सुद्धा पौनीला पडलेली आहे. एवढं पौनीचं महत्व आहे. पौनी पावन पवित्र अशी पौनी आणि पौनीचा महास्तूप तुम्ही वंदनेमध्ये म्हणता बुद्ध धम्मच्च संग सुगत तनुभवा धातवो धातु गब्बे लंकाय चंबुदीपे तिदस पूर्वरे नाग लोकेच तुपे. ती दस पूर्वरे ती म्हणजे 3 आणि 10 म्हणजे 10. भगवान बुद्धांच्या दंत धातूवर जो स्तूप उभारला होता आणि या महाराष्ट्रातला पहिला महास्तूप सगळ्यात जुना स्तूप जर कोणता असेल तर तो पौनीचा. पौनीला एकूण 5 महास्तूप आहे. म्हणून पौनी हे प्राचीन काळातील बौद्ध विद्यापीठ. भिक्खू आणि भिक्खूंची नावं तिथे सापडलेले आहे. भिक्खू नागस्य पंचनिकायस्य 5 निकायांचं ज्ञान ठेवणारा नाग नावाचा भिक्खू पौनीला राहायचा. त्याचा शिलालेख सध्याला मुंबईला आहे. म्हणून नाग लोकांना जाळल्याचे पुरावे थोडा इको कमी करा. बाबासाहेबांनी या नागपूरला त्या ऐतिहासिक भाषणामध्ये संदर्भ दिलेले आहे. या होळीचं महत्व सांगत असताना नाग लोकांना यज्ञात जिवंत जाळलं आणि तो नाग उत्सव म्हणून साजरा करण्यात आला. होलिका आम्हाला बुद्ध धर्म असा शिकवतो की चिंचा नावाच्या स्त्रीनं भगवान बुद्धांची किती मोठी बदनामी केली. श्रावस्तीच्या जेतवनामध्ये आली. भगवान बुद्धांच्या मुळे मला दिवस गेले. हे विशाखे भगवान बुद्धांची महाउपासिका म्हणून सांगत असते ना, माझ्या काही या डिलिव्हरीची व्यवस्था वगैरे लावायला सांग तुझ्या श्रमण गौतम बुद्धाला. चिंचानं किती मोठी बदनामी केली मावळ्यांनो. पण चिंचाला भगवान बुद्धांनी काहीही केलं नाही. मारून टाकलं का? नाही ना. शिवाजी महाराजांचं उदाहरण आपल्याला माहित आहे. शत्रूंची जरी बहीण होती, कल्याणच्या सुभेदाराची सून नजराना भेट म्हणून शिवाजीला पेश करण्यात आली. शिवाजी महाराजांना तिला साडी चोळी देऊन तिचा योग्य सन्मान केला. होलिका शत्रूची जरी बहीण का असेना, ती स्त्री जरी का असेना, होलिका त्या स्त्रीला जिवंत जाळून तिचा उत्सव करणं हे कितपत योग्य गोष्ट आहे. आमच्या पहिल्या शिलातही येत नाही ते पानाती पाता वेळमळी. खऱ्या अर्थाने या होळीचं महत्व म्हणजे हे होळीचं महत्व या होळीच्या धुलीवंदन आज 2 मार्च ही दिवस आहे. गोदा तीरी पडला तरी लढला सैनिक माझा, उघडलाच नाही काळ्या रामाचा दरवाजा. राम शब्द आमच्या डोळ्यासमोर आला की आम्हाला असं वाटते की राम शब्द हा दुसरीकडला असेल, पण राम शब्द हा पाली शब्द आहे. संघाराम भिक्खूंच्या आरामाची, वर्षावासाची, भिक्खूंच्या संघाच्या आरामाची ठिकाण म्हणजे संघाराम. जेतवनाराम, कुकुटाराम, पावारिकाराम, भोशिताराम, पूर्वाराम, रामाभार हे राम राम शब्द भिक्खूंच्या संघाच्या आरामाची ठिकाण होती. त्याचप्रमाणे हे काळाराम आहे. काळाराम नाशिक 7 वर्ष 11 महिने 7 दिवस त्या नाशिकच्या काळारामाचा दरवाजा खुलला नाही. काळारामाच्या दर्शनासाठी नव्हता तो, देव दर्शनासाठी नव्हता. आमचं मंदिरही वाटते म्हणे आणि आमचे देवही वाटते. होत ना असं? काय येऊ देत नव्हते? आमचे मंदिरही वाटतात आणि आमचे देवही वाटतात. पण आता मात्र तुम्हाला मंदिरात येऊ देतात.
कारण त्यांना माहित आहे बाबासाहेबांनी यांना बुद्ध धम्माची नागपूरला दीक्षा दिली, हे लोक चांगले वळू नये, ओरिजिनल बुद्धिस्ट बनू नये, तुमच्याकडे आता पैसाही आला, तुम्हाला तर तुमच्या माग काठ्या घेऊन तुम्हाला धावले पाहिजे की आता तुम्हाला बुद्ध धम्म दिल्याच्या नंतर मंदिरामध्ये जाण्याची गरज नाही. बाबासाहेब बोलले मंदिरात जाणाऱ्या रांगा जर वाचनालयाकडे जातील तर हा भारत देश जगात महासत्ता बनेल. आणि या खोट्या देवावर विश्वास ठेवून मी या खोट्या देवाला पूजत बसलो असतो तर नक्कीच मात्र माझ्या समाजाला भीक मागण्याची वेळ आली असती. मंदिरात जर देव असता तर मंदिराबाहेर भीक मागण्याची वेळ कुणावरही आली नसती. हे बाबासाहेबांचं वाक्य कोरून घ्या. बाबासाहेबांनी आम्हाला बुद्ध धम्म दिला, 22 प्रतिज्ञा दिल्या, आम्हाला इकडे तिकडे भटकण्याची गरज नाही. आज 2 मार्च आहे, वामनदादाचं ते गाणं आहे ना, उघडलाच नाही काळ्या रामाचा दरवाजा. हे धुलीवंदन हा होलिकेचं मी थोडस महत्व सांगतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. हा फाल्गुन पौर्णिमा, या फाल्गुन पौर्णिमेला अत्यंत असं महत्व आहे. 12ही महिन्याच्या 12ही पौर्णिमा हेच खरे बौद्धांचे सण उत्सव आहे. त्याच्या पलीकडे आमचे कोणतेही सण उत्सव नाही. आणि या 12ही महिन्याच्या 12 पौर्णिमेला विशेष अशा विस्मयकारी घटना बुद्धाच्या जीवनामध्ये घडल्या आहे. घटना क्रमांक 1, मगाशी मी ऐकत होतो धम्मचेती भंतेजीने बोलले त्याच्यावर. भगवान बुद्धांच्या या फाल्गुन पौर्णिमेतली सर्व महत्वाची घटना आहे की सिद्धार्थ गौतम बुद्ध हे राजगृहाला वेळुवनला उपस्थित असताना राजा शुद्धोधनांनी 9000 सैनिक आणि 10 म्हणजे 1000 महामंत्री, नीट लक्ष द्या, 9000 सैनिक शस्त्र घेऊन आणि 10,000 महामंत्र्यांना त्यांना आणण्याकरिता पाठवलं. हे 10,000 सैनिक जेव्हा राजगृह वेळुवनला जातात आजच्याच दिवसाला, तर ते 10,000 सैनिक भगवान बुद्धांचा धम्म श्रवण करतात. तिथे ते सोदापन्न होतात, अरहंत होतात आणि ते 10,000 सैनिक भिक्खू बनतात, प्रशिक्षण घेतात, उपसंपादित होतात. म्हणजे 10,000 सैनिक आपल्या हातात जे शस्त्र आहे, वाटेमध्ये कुणीतरी काहीतरी करेल म्हणून ते शस्त्र घेऊन निघालेले होते सिद्धार्थ गौतम बुद्धाला आणण्याकरिता. तर ते 10,000 सैनिक शस्त्र खाली ठेवतात आणि ते भिक्षा पात्र हातामध्ये स्वीकारत असतात. लक्षात घ्या, म्हणजे 10,000 पाठवल्या जात असतं. नंतर मात्र राजा शुद्धोधनाला त्यांच्या दरबारामध्ये, कपिलवस्तूच्या दरबारामध्ये राजपुरोहित उदाईंचा एक मुलगा असतो. असं म्हटलं जातं की वैशाख पौर्णिमेला म्हणजे सिद्धार्थ गौतमाचा जन्म वैशाख पौर्णिमेला झाला. वैशाख पौर्णिमेला गोपाळ यशोधरेचाही जन्म झाला. सिद्धार्थ गौतम यशोधरेचं मंगल परिणयही वैशाख पौर्णिमेला झालं. बुद्धाचं महापरिनिर्वाण ज्ञान प्राप्तीही वैशाख पौर्णिमेला झाली. याच वैशाख पौर्णिमेला बोधी वृक्षाचाही जन्म झाला, आनंदाचाही जन्म झाला आणि याच वैशाख पौर्णिमेला कालुदाईचाही जन्म झाला. कोणाचा? ज्या दिवशी सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला, बोधी वृक्षाचाही जन्म झाला. पिंपळाचं झाड आधीच त्या ठिकाणी होतं, पण ज्ञान प्राप्ती झाल्याच्या नंतर ते बोधी वृक्ष या नावानं ओळखल्या जाऊ लागलं. म्हणजे बोधी वृक्षाचाही जन्म वैशाख पौर्णिमेला झाला, ते ओळखल्या जाऊ लागलं. तर अशा पद्धतीनं कालुदाईचाही जन्म वैशाख पौर्णिमेला झाला आणि तो नंद यांचाही जन्म. या कालुदाईला राजा शुद्धोधन, आनंदाचाही, या राजपुरोहित उदाईंचा हा मुलगा कालुदाई. या कालुदाईला बोलावण्यात येतं, पण कालुदाई मात्र हुशार आहे. 10,000 सैनिक जाऊन बुद्ध येत नाही, सम्यक संबुद्ध येत नाही, पण मित्राला मित्राची नस माहीत असते.
तू सिद्धार्थ गौतम अस की सम्यक संबुद्ध आहे. मित्राला मित्राची नस माहीत असते. कालुताई एक शर्त ठेवतो राजा शुद्धोधनासमोर. हे राजा म्हणतात मी नक्कीच बुद्धाला आणेल. त्यांच्याही सम्यक संबुद्धत्वाचा लाभ तुम्हाला नक्कीच होईल. आणि कालुताई एक अट ठेवतो मलाही प्रवंचित होण्याची आज्ञा द्या. आणि कालुताई आजच्याच दिवसाला राजगृहाच्या वेळवणात जातात आणि तोही अरहंत बनतो, भिक्खू बनतो. काही दिवस त्या ठिकाणी राहतो आणि भविष्यानच बुद्धाला म्हणतो बुद्धा मी माझी शर्त पूर्ण केली, परंतु मला मात्र एक मंत्री म्हणून माझं कर्तव्य पार पाडायचं आहे. राजा शुद्धोधनाची आणि महाप्रजापती गौतमीची इच्छा आहे. आपल्या सद्धम्माचा धम्मलाभ त्यांनाही झाला पाहिजे, कपिलवास्तू लोकांनाही झाला पाहिजे. तर अशा पद्धतीने बुद्धाने होकार दिला आणि त्यावेळी धम्म सेनापती सारीपुत्त आणि विद्यमान महामोगलाय आणि ते 10,000 जे सैनिक आणि अंग आणि मगध देशातले 10,000, हे 10,000 आणि हे 10,000 एकूण 20,000 सारीपुत्त आणि महामोगलाय आणि सम्यक संबुद्ध 20,000 अर्हत भिक्खूंचा तापा. तुम्ही कल्पना करा किती सुंदर ते चित्र असेल. या फाल्गुन महिन्यामध्ये आज आपण जर बघितलं सगळीकडे पळसाची सुंदर फुलं आहे. काशाय जसं काय पूर्ण जंगलाने चिवर परिधान केलेलं आहे. जसं केसरी लाल पिवळ्या पद्धतीचा पळस दिसतो आपल्याला. तुम्ही ते चित्र डोळ्यासमोर आणा. 20,000 अर्हत भिक्खू घेऊन तथागत भगवान बुद्ध 2 महिने म्हणजे 60 दिवस ते कपिलवस्तूला पोहोचले. गेल्याबरोबर घरी नाही गेले, निग्रोधारामात थांबले. निग्रोध म्हणजे काय? वडाच्या झाडाचं वन. कपिलवस्तूच्या ते राजा शुद्धोधनाचंच होतं. आणि त्या ठिकाणी ते गेल्याच्या नंतर पहिल्या दिवसाचं भोजन ते स्वीकारलं नाही, दुसऱ्या दिवसाचं भोजन स्वीकारलं. आणि त्यावेळी सर्व लोक सिद्धार्थ गौतमाच्या बुद्धाच्या स्वागतासाठी, अनेक उपासक उपासिकांमध्ये भ्रम आणि भ्रांती आहे. आता तरी लक्षात घ्या, दिवाळीच्या दिवशी बुद्ध घरी आले नाही, फाल्गुन पौर्णिमेला आले. काही लोक म्हणते दिवाळीला आले, म्हणजे डबल. लक्षात घ्या, फाल्गुन पौर्णिमेला आले. आल्याच्या नंतर त्यावेळी आले ते कपिलवस्तू मध्ये. आल्याच्या नंतर राजा शुद्धोधन गईवरला. त्याला जुन्या नावानं हाका मारू का काय करू? हे सिद्धार्था, पोटावर शब्द येत होते सिद्धार्थ म्हणून हाका मारू. नाही नाही नाही, आता तो सिद्धार्थ नाही आहे, आता तो सम्यक संबुद्ध आहे. पोटावरचे शब्द जुन्या नावानं हाक मारू सिद्धार्थ म्हणून का बुद्ध म्हणून राजा गहिवरला. आणि त्यावेळी बुद्ध त्याला उपदेश करतात राजा शुद्धोधनाला, राजा आपण या कपिलवस्तूच्या प्रजेलाच पुत्रा समान माना. आणि राजाही सोतापन्न झाला. ही बौद्ध साहित्यामध्ये अशी घटना आहे. राहुल बाळ नवजात असताना सोडून गेले होते. आखाडी पौर्णिमेला जगाच्या कल्याणासाठी जो घरदार सोडतो, सर्वस्व सुखाचा त्याग करतो, त्याला महाविनिष्क्रमण म्हणतात. आज आमच्या समाजातील लोक परदेशात जातात, विदेशात जातात, स्वतःच हित साधण्याकरिता. पण जगाच्या कल्याणाकरिता ज्यांनी सर्वस्व सुखाचा त्याग केला तो फक्त बुद्ध आणि बोधिसत्व बाबासाहेब आहे. आणि त्यांच्यामुळेच आम्हाला हे सोनेरी दिवस प्राप्त झालेले आहे. लक्षात घ्या, ज्या दिवशी ते सोडून गेले बाबासाहेबांनी खंडन केलेलं आहे. अर्थदंड सुत्तामध्ये धम्मानंद कोसंबीने त्याच्यावरच उत्तर दिलं आहे की ते रात्रीला गेले नाही, खरं गृह त्यागाचं कारण हे अर्थदंड सुत्तामध्ये आहे. रोहिणी नदीच्या पाणी वाटपाच्या संघर्षावरून शाक्य आणि कोलियांमधल्या युद्धाच्या मध्ये ते परिणिती होऊ नये याकरिता आखाडी पौर्णिमेला दिवसाच आई वडिलांच्या समक्ष ते घर सोडून गेले होते. लक्षात घ्या, त्यावेळी राहुलाला आणि यशोधरेला अनुमती घेऊन, यशोधरा आता म्हणतही होती
हे स्वामी, मलाही तुमच्या सोबत येणं आवडलं असतं, पण राहुल लहान आहे, दुष्पेता आहे. तर ही घटना म्हणजे त्यावेळी कपिलवस्तू ते राजगृह आणि राजगृह मिळवून ते पुन्हा कपिलवस्तू. तर यशोधरा माता सर्वजण स्वागतासाठी सज्ज असतात आणि परंतु यशोधरा मात्र येत नाही. माझ्या काही त्यागाची परिसीमा असेल तर स्वतः सम्यक संबुद्ध माझ्या राजमहालात मला भेटण्याकरिता येईल. आणि त्यावेळी बुद्धाला असं वाटतं मी आसक्त मुक्त झालेला आहो, पण यशोधरा मात्र आसक्त आहे. ती मला बिलगू शकते, ती मला स्पर्श करू शकते. आणि त्यामुळे सारीपुत्त आणि महाप्रभूला सोबत घेऊन यशोधरेच्या राजमहालात गेले. कल्पना करा ते किती चित्र सुंदर आहे. तिने यशोधरेनं आपले दोन्ही बोट म्हणजे ते अश्रू ढाळले भगवान बुद्धांच्या. तिच्या अश्रूनं आजच्या दिवसाला बुद्धाचे चरण स्पर्श धुतल्या गेले यशोधरा मातेच्या त्या अश्रूंनी. लक्षात घ्या, आजचाच तो दिवस आहे. यशोधरा महाराणी असून एका साधिकेसारखी जगली. तिला माहित पडलं की सिद्धार्थ गौतमांनी अनुमा नदीमध्ये आपले सुंदर केस काढले आहे. तिनेही आपले लांबलचक केस काढले. तिला माहित पडलं की सुगंधी द्रव्याचा त्याग केला आहे सिद्धार्थ गौतमांनी, तिनेही केला. तिला माहित पडलं हे राज अलंकार, हे राजवस्त्राचा त्याग केला, तिनेही त्याग केला. तिला माहित पडलं की एक काळामध्ये सोन्याच्या ताटामध्ये, चांदीच्या चमच्यात आणि रक्तचंदनाच्या पाटावर बसणारा सिद्धार्थ गौतम आता मातीच्या भिक्षा पात्रामध्ये दारोदारी ते भिक्षा मागत आहे. तिला माहित पडलं तीनही राजमहालामध्ये राहून एका साधिकेसारखं परिव्राजिकेसारखं जीवन जगली. त्या यशोधरेचे ते उपकार आहे की आज जगाला बुद्ध दिसला. मगाशी भक्तजीने दुपारी ते सांगितलं होतं. वयाच्या 29व्या वर्षी तिनं सुंदर, इथं बसलेल्या उपासक उपासिका, तुमचे पतिदेव तेवढे सुंदर नाही, पण तुम्ही लोक मात्र पुन्हा एक काळे धागे दोरे बांधतात. एका बाईचं पोरग जसं काही काळं ढस. आता कोणी आईला आपलं लेकरू चांगलंच असते, राजाच असते, पण एका बाईचं पोरग काळं ढस, पण पांढरा धागा. काळे धागे दिसतही नव्हते. ते गुलामीचं प्रतीक आजही आपण बांधत आहोत. नागती पाकर म्हणते याच्यावर नेहमी बोलत असतात. जातीचा विनाश या पुस्तकामध्ये बाबासाहेबांनी लिहिलाय की काळे धागे दोरे हे मनुस्मृतीचं लक्षण आहे, बंधन आहे. आले आता लहानपणापासून यशोधरे म्हणजे जगाच्या कल्याणासाठी 29 वर्षाचा आपला सुंदर 32 लक्षणं 80 अनुलक्षणांनी युक्त असलेला 29 वर्षाचा आपला सुंदर पती जगाच्या कल्याणासाठी दान करणारी स्त्री म्हणजे गोपा यशोधरा भद्रा कात्यायनी. म्हणून इथं बसलेले काही उपासक उपासिका आहे. बाई म्हणते जायचं ना, माणूस म्हणते नाही जायचं. काही माणूस म्हणते उद्या कवालीलाच जायचं. मगाशी मी आलो प्रवेशद्वारातून एक बाई म्हणत होती खरा कार्यक्रम तर उद्या आहे म्हणे, आणि आता काही खोटा आहे का? पहा लोक अशा पद्धतीचे. दुसरी गोष्ट, आता राहुलानं काही पाहिलं नव्हतं आपल्या पित्याला. आता यशोधरा खोटी बोलत होती. काय बोलत होती? शुद्धोदन आजोबा तुझे पिता आहे. पण आजच्या दिवसाला मात्र यशोधरेनं राहुलाला ओळख करून दिली. हे राहुला, तुझे खरे पिता ते राजा शुद्धोदन नाही रे. तुझे खरे पिता ते अर्हत सम्यक संबुद्ध आहे, ज्यांच्या अंगावर काशाय वस्त्र आहे, मातीचं भिक्षा पात्र आहे. बघ राहुला, ते तुझे खरे पिता आहे. हे नरसिंह गाथामध्ये आहे. नरसिंह गाथा कंचन सुच्छवी उत्तम वर्णो म्हणजे 20 सती सेत सुदंतो 20 40 असे श्वेत पांढरे शुभ्र दात. हे 32 लक्षणं ही ती नरसिंह गाथा ब्राह्मणांनी नरसिंह पुराणामध्ये परिवर्तित केलेली आहे. ललित विस्तार, महावंश, अमरकोश या सर्व ग्रंथामध्ये बुद्धाला
शाक्य सिंह नरसिंह म्हटलेला आहे. समजलं? बुद्धाच्या आजोबाचंच नाव आहे सिंह हनू. आजचे जेवढे काही सिंह आडनावाचे लोक आहेत सगळे बुद्धिस्ट आहे. बुद्धाला शाक्य सिंह नरसिंह म्हणतात. पण याच होळीच्या पर्वाला तो कुठला तरी काल्पनिक नरसिंह अवतार बनवला आणि या नरसिंह गाथेतच नरसिंह पुराणामध्ये प्रतिक्रांतीच्या रूपामध्ये ते बनवलेलं आहे. बघा किती मोठी चोरीमारी झालेली आहे. लक्षात घ्या. तर यशोधरा आजच्या दिवसाला राहुलाला ओळख करून देत आहे. सुंदरचं नंदचं लग्न जुळलेलं होतं. लक्षात घ्या. कल्पना करा, राहुलाला धम्मदीक्षा दिली न प्रवच्या, जिनं आपला 29 वर्षाचा पती जगाच्या कल्याणासाठी दान केला. काहीनं यशोधरेनं म्हणायला पाहिजे होतं आजच्या दिवसाला, राहुला प्रत्येक वडिलांच्या इस्टेटीवर आपल्या मुलांचा अधिकार असतो. जा राहुला, माग तू तुझ्या पित्याला आपला वारसा. आनंद भगवान बुद्धांच्या त्या ठिकाणी सारीपुत्त होते. सारीपुत्ताने म्हणून पाहिलं, हे सारीपुत्ता, हो ठीक आहे, मी माझ्या वाणीला विराम देतो. ठीक आहे. सारीपुत्ता राहुल असा म्हणत आहे, रे मला धर्माचा वारसा दे. मी याला हा विनाशी वारसा नाही देऊ शकत. निधिकंठ सूत्रामध्ये भगवंताने सांगितलेलं आहे, हे विनाशी धन चोरीला जाऊ शकते, त्याला ते नष्ट होऊ शकते आणि ते हिस्सेदारी येऊ शकतात. मी माझ्या वाणीला विराम देतो. पण अनेक उपासक उपासिकांची इच्छा होती ऐकण्याची, म्हणून तर ती त्याला म्हणते, बुद्ध हा अविनाशी धम्माचा वारसा आजच्याच दिवसाला राहुल बाळाकडे सुपूर्द करते. किती वर्षात? म्हणजे 29 वर्षाचाही पती दान केला, 60 वर्षाचा बाळ दान करणारी इथे एखादी बाई तरी आहे का? आहे का इथे? संकल्प करा आज फाल्गुन पौर्णिमेला. आजही बौद्ध राष्ट्रामध्ये 7 वर्षाचं पहिलं बाळ, मुलगा असो का मुलगी असो, ते दान करण्याचा संकल्प करतात. 7 वर्षामध्ये राहुल बाळ प्रवजित झाला. कल्पना करा. सकाळी सकाळी यशोधरेने केस विंचरून दिले होते, सुगंधी द्रव्य लावलं होतं, चांगले राजवस्त्र राज अलंकार घालून दिले होते. राजमहालामध्ये त्याचे घुंगराले राहुल बाळाचे केस काढण्यात येत होते. जसे जसे केस खाली पडायचे तसे तसे राजा शुद्धोधनाच्या डोळ्यातून अश्रू खाली पडत होते. महाप्रजापती गौतमी रडत होती आणि त्याला काशाई वस्त्र देण्यात आलं. सुंदरी आणि नंदाचं जनपद कल्याणी सुंदरी आणि नंदाचा साखरपुडाही झाला होता. आणि असंच भंतेजी, कधी कधी आमचे मोठे भंतेजी, ज्ञानज्योती भंतेजी एखाद्या श्रामणेराच्या हातात किंवा उपासकांच्या हातामध्ये भिक्षा पात्र देतात. तर अशाच पद्धतीचं भिक्षा पात्र सुंदर नंदच्या हातामध्ये देण्यात आलं होतं आणि निगोदारामापर्यंत ते निघून गेले. आणि त्याची गोष्ट तुम्हाला माहित आहे, अश्वघोषाच्या सुंदरा सौंदरानंद या ग्रंथामध्ये आलेली आहे. तर नंद आणि राहुलाची धम्मदीक्षा आजच्याच फाल्गुन पौर्णिमेला झालेली आहे. बुद्धाचं आगमन कपिलवस्तूला झालेलं आहे. म्हणजे बुद्धानं आजच्याच दिवसाला नंदाचं लग्न मोडलं आणि तुम्ही आम्हाला लग्न जोडायला सांगता. लक्षात घ्या, लग्नच मोडलं का नाही? मग त्या सुंदरीचं काय झालं? तर ती सुंदरी, ती यशोधरा आणि त्या 500 स्त्रिया पासून वैशालीला कुटागार शाळेपर्यंत चालत गेल्या. सुंदरी भिक्खुनी बनली. मी ते आणि थांबतो. भगवान बुद्धांची महाउपासिका विशाखा, त्या महाउपासिका म्हणत नाही. 7 वर्षामध्ये मेंढक सेठनं, धनंजय सेठनं, तिची आई सुमना देवीनं विशाखावर संस्कार केले होते. 7 वर्षामध्ये. नागसेन 7 वर्षातच बनला भिक्खू. शिवली 7 वर्षात बनला. सोपा सुप्रिय दत्तमुल्ला 7 वर्षात बनला. म्हणून हे 7 वर्षाचं वय, म्हणून बौद्ध राष्ट्रामध्ये धम्म अग्रेसर आहे. इथं बसल्या उपासक उपासिकांनो, 84,000 बुद्ध विहार महास्तूप नाही. तुला खऱ्या अर्थानं राजा धम्मदायक बनायचा असेल तर तू रक्ताचा गोळा दान कर. संघमित्र आणि महामैत्र. कल्पना करा, मी 2 मिनिटात संपवतो माझ्या वाडीला. राहुलाला तर केवळ कपिलवस्तूचं राज्य मिळालं असतं, केवळ कपिलवस्तूचा राजा झाला असता राहुल. परंतु लक्षात घ्या,
महामहेंद्र अख्खा जम्बूद्वीपाचा राजा झाला असता. कोण्या बापाला वाटत नाही या जम्बूद्वीपावर राज्य करावं, पण महामहेंद्रानं बुद्धाचंच आजच्याच पौर्णिमेचं अनुकरण सम्राट अशोकांनी केलं. मुलामध्ये मुलीमध्ये भेदभाव न करता दोघांनाही श्रीलंकेला पाठवलं. सोन्याचा भारत आणि सोन्याची लंका जर कोणी निर्माण केली असेल, महान सम्राट अशोकांनी. संकल्प करा इथून उठत असताना की आज 7 वर्षाचा मुलगा याच फाल्गुन पौर्णिमेला यशोधरेनं इंदुशा पायाचा, तुम्ही कल्पना करा 7 वर्षाचा मुलगा कोण दान देऊ शकते. हा 7 वर्षाचा मुलगा आजच्या दिवशी दान केला. माऊल्यांनो, ही घटना इतकी सुंदर आहे फाल्गुन पौर्णिमेची आणि त्याचा आनंद इतका सुंदर आहे. जाता जाता म्हणून तेच सांगतो की या नालंदा विद्यापीठाला आजच्याच दिवसाला शशांक नावाच्या बंगाल ब्राह्मणांनी जाळलेला आहे. लक्षात घ्या. किती आपल्याला सांगितलं, काय सांगितलं? मोहम्मद बख्तियार खिलजीनं नाही जाळलं ते. लामा तारानाथचं पुस्तक आहे 16व्या शताब्दीमध्ये, तिबेटमध्ये त्याचे संदर्भ सापडलेले आहे की नालंदा बौद्ध विद्यापीठ जाळणारा जो राजा होता तो शशांक नावाचा बंगाली ब्राह्मण राजा. त्यांनी आजच्याच दिवसाला 10,000 भिक्खू तिथं शिकायचे. रत्नसागर, रत्नदोधी, रत्न रंजक नावाच्या 3 लायब्रऱ्या, 90 लाख पुस्तकं आजच्या दिवसाला जाळले. किती एकच मनुस्मृती बाबासाहेबांनी महालला जाळली तर किती त्यांचं द्वेष करतात बाबासाहेबांचा. आमचे 90 लाख ग्रंथ त्या नालंदा विद्यापीठामध्ये आजच्याच दिवसाला त्याला आग लावली. 6 महिने ते जळत राहिले आणि त्याचा होळीचा सण म्हणून साजरा केला. लक्षात घ्या. हा शशांक ब्राह्मणानं नालंदा बौद्ध विद्यापीठ जाळलं, ते महाविहार जाळलं. नालंदा विद्यापीठ म्हणजे सारीपुत्ताचं घर वैते. तिथं चैत्य सम्राट अशोकाने उभारला. सारीपुत्ताचं ते घरही, तो चैत्य स्तूपालाही आग लावण्यात आली फाल्गुन पौर्णिमेला, या होळीला. आणि दुसरी गोष्ट, या शशांक ब्राह्मणांनी नालंदा विद्यापीठ जाळल्याच्या नंतर त्यांनी आपलं सैनिक बोधगयाकडे वळवलं आणि बोधगयेचं जे महाबोधी वृक्ष आहे त्याचे तुकडे तुकडे करून आजच्याच फाल्गुन पौर्णिमेला जाळले. आज तुम्हाला प्रश्न पडत असेल की आज जे बोधगयेचं झाड आहे हे सर अलेक्झांडर कनिंघमनं श्रीलंकेमधून, म्हणजे ते संघमित्रानं नेलेलं बोधी वृक्षाचं रोप, हे 5वी शाखा आहे. आज जे तुम्ही वंदन करता या महाबोधी वृक्षाला जाळण्यात आलं, त्याचे तुकडे केले तो शशांक नावाचा बंगाली राजा. आणि तो दिवस म्हणजे आजचाच होळीचा दिवस. आणि आमचे तुकाराम मोरे, संत तुकाराम मोरे, शोधांचा शोध, बोधांचा बोध, शुद्धांचाही शुद्ध, बुद्ध विटेवरी असे सांगणारे संत तुकाराम मोरे. मोरे म्हणजे मौर्य वंशाचे. या संत तुकाराम महाराजांचा खून आजच्या दिवसाला देहूगावला त्यांचे महामोगलाईंसारखे, संत कबीरासारखे बारीक बारीक तुकडे करून इंद्रायणी नदीमध्ये ते फेकून देण्यात आले. आणि अफवा पसरवली ब्राह्मणानं. रामेश्वर भट, मंबाजी भट या ब्राह्मण पेशव्यांनी खून करून त्यांचे तुकडे इंद्रायणी नदीमध्ये फेकून दिले आणि अफवा पसरवली की त्यांना पुष्पक विमान स्वर्गातून न्यायला आलं. इतर संतांना काल नाही हा प्रश्न तुम्ही निर्माण करा. आजचा हा होळीचा प्रसंग म्हणून आपण तो साजरा करू नये. ह्या नागवंशी लोकांना जाळण्याचा हा इतिहास म्हणून या ठिकाणी या आयोजक मंडळींनी आणि धम्मचेती भंतेजींनी मला या ठिकाणी बोलण्याची संधी उपलब्ध करून दिलेली आहे. तुम्हाला विस्तृत इतिहास ऐकायचा असेल तर माझं चॅनल आहे नोबेल ट्रूथ युट्यूब चॅनल. विस्तृत पद्धतीने तुम्हाला आणखी विषय हा होलिकाचा तुम्हाला ऐकायला मिळेल. चॅनल आहे नोबेल ट्रूथ युट्यूब चॅनल. त्याच्यावर तुम्ही विविध प्रकारचे पवनीचा विषय मी टाकलेला आहे. सुंदर पवनीचा विषय 1 घंट्याचा विषय आहे, तो आपण नक्की पहा. भंडारा हे जे क्षेत्र बाबासाहेबांचं 101 म्हणते, हे भंडारा क्षेत्र बाबासाहेबांचे आजही काही बाबासाहेबांना पाडलं म्हणतात. भंडाऱ्याला मी आलो तर माझ्यासोबत कुंभारे सर आले. त्यांची शाळा मुलांना शिकवता शिकवता मी घेऊन आलो त्यांना. म्हणलं चला भंडाऱ्याला. तर भंडाऱ्याला येत असताना त्यांनी चर्चा केली की भंडाऱ्यातले लोक म्हणे आहेत बाबासाहेबांना पाडलं. तर या भंडाऱ्याच्या, मी जिथं राहतो, लक्षात घ्या, मी संपवतो,
मी जिथे राहतो पुलगावला, निवडणूक आहे भंडाऱ्याची आणि बाबासाहेब पैसे मागासाठी आले पुलगावला. भाषणात आहे पुलगावला, मी त्याच विहारात राहतो बाबासाहेबांच्या प्रेरणाभूमी पुलगावला. बाबासाहेब तिथे पैशासाठी आले, भंडाऱ्याची पोटनिवडणुकीसाठी पैसे मागायला. 3,500 जोडले. त्या 3,500 देण्याचं कबूल केलं होतं, पण 1,500 रुपये नाही 5,000 देण्याचं कबूल केलं होतं. 3,500 जोडले आणि पुलगावच्या पैशानं भंडाऱ्याची पोटनिवडणूक बाबासाहेबांनी लढवली. लक्षात घ्या. पण आपल्याच बाबासाहेबांच्या विरोधात उभा राहणारा माणूस कोण होता? कोण सांगेल? भाऊराव बोरकर. कोण आहे? तर काही लोक म्हणे, मी म्हणलं सरांना भाऊराव बोरकर तर मेला. मी म्हणलं कुठं मेला जी? भाऊराव बोरकरांचे वंशज पुन्हा जिवंत आहे ना. म्हटलं भंडाऱ्यालाच नाही, सगळीकडे महाराष्ट्रात बाबासाहेबांना पराभूत करणारे भाऊराव बोरकरांचे वंशज नाही बनायचे आहे आपल्याला. पण एक गोष्ट मात्र मी ऐकली तरी म्हणते चाहतो की बाबासाहेबांना जरी पराभूत केलं असेल, पण धम्म दीक्षेच्या सोहळ्यामध्ये भंडाऱ्याचेच लोक जास्त उपस्थित होते धम्म दीक्षा घ्यायला. ती कसर लोकांना भरून काढली आणि म्हणून हा भंडारा जिल्हा, हा धम्म ज्ञानाचा भंडारा जिल्हा, अनमोल असा हा भंडारा जिल्हा. या ठिकाणी माझं हे पहिलंच येणं आहे. या आयोजक मंडळीपैकी मला रामटेके बाबांनी आणि खास करून धम्मचेती भंतेजींनी मला सकाळी फोन केला. त्यांच्या आग्रहास्तव मी या ठिकाणी आलो. भंतेंचं मी आभार मानतो. इतरही भिक्खू संघाचा आभार मानतो की ज्यांनी मला संधी उपलब्ध करून दिली. बुद्ध धम्म संघ या तीरत्नांच्या प्रभावानं तुमचं खूप मंगल हो, तुमचं खूप कल्याण हो. या पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे तुमच्या जीवनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्णत्वात जाओ. भवतु सब्ब मंगल, भवतु सब्ब मंगल, भवतु सब्ब. म्हणा साधू साधू. भवतु सब्ब मंगल, भवतु सब्ब मंगल. साधू.